गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 आज आपण शिकणार आहोत. समांतर रेषा. पहिलं प्रकरण आपण मागील तासिकेत संपवलं होतं. आज आपण नवीन प्रकरणात सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे समांतर रेषा. चला तर मग शिकूया. काय काय आपण या धड्यात शिकणार आहोत ते आधी बघूया. समांतर रेषा व छेदिका यामुळे होणाऱ्या कोनांचे गुणधर्म. त्यानंतर समांतर रेषांच्या कसोट्या आपण शिकणार आहोत समांतरतेच्या, आणि समांतर रेषांचा गुणधर्मांचा उपयोग ज्या ज्या ठिकाणी होतो ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी व्याख्या आपण बघूया. सर्वात प्रथम सर्वांनी पान क्रमांक 13 बघायचं आहे. तुमच्या लक्षात येईल. अतिशय सोपी व्याख्या आहे. इकडे बघा. ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत. एकाच प्रतलात म्हणजे समजा हे प्रतल असेल तर ही रेषा आणि ही रेषा, समजा ही यल असेल आणि ही यम असेल, तर रेषा यल समांतर रेषा यम, हे जे चिन्ह मी दाखवलं आहे ते समांतरसाठी आपण वापरतो. एकाच प्रतलात यापुढे कितीही वाढवले आपण दोन्ही बाजूंना रेषा, तरी त्या परस्परांना छेदणार नाहीत, म्हणून आपण त्यांना समांतर रेषा असं म्हणतो. परीक्षेला व्याख्या विचारली जाते, म्हणून नीट लक्ष द्या. ही व्याख्या आहे बघा. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. आपल्या वर्गात अनेक समांतर रेषांची उदाहरणं आपल्याला बघता येतील. खिडकी असते, आपल्याला सगळ्या माहिती आहे. आडव्या समांतर गजांवर एकमेकांवर आपण बघतो, गज एकमेकांना समांतर असतात. त्या गजांमध्ये जर अशी एक तिरपी रेषा आपण काठी समजा गृहीत धरली, तर समांतर रेषांची अशी ती जी मिळेल आपल्याला रेषा, त्याला आपण छेदिका असं म्हणणार आहोत. तर मित्रांनो, पुढे ही आकृती नीट काळजीपूर्वक बघा. दोन रेषांना एक छेदिकाने जर छेदलं असेल तर एकूण 8 कोन त्या ठिकाणी तयार होतात. तुम्ही बघू शकता तुमच्या पुस्तकात. या ठिकाणी ABCD आणि खालच्या बाजूला EFGH असे 8 कोन तयार होतात. आणि नंतर खाली मग या कोनांना आपण नावं देणार आहोत वेगवेगळी. पहिली जोडी असणार आहे संगत कोनांची जोडी. दुसरी जोडी आहे आंतर व्युत्क्रम कोनांच्या ज्या 2 जोड्या असतात. त्यानंतर बाह्य व्युत्क्रम कोनांच्या आणि 2 जोड्या असतात. आणि छेदिकेच्या एकाच बाजूला ज्या तयार होतात त्याला आपण आंतर कोनांच्या जोड्या असं म्हणतो, ज्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मी आकृती वेगळी मुद्दाम मोठी काढतोय, तुम्हाला कळेल अशी. या समजा 2 रेषा असतील आणि ही त्यांची छेदिका असेल. तर लक्षात घ्या, कोन ए आणि कोन ई आपण आधी समांतर रेषांच्या जोड्या समांतर कोनांच्या जोड्या बघतोय. कोन ए आणि कोन ई एकाच बाजूला रेषेच्या वरचे हे जे कोन आहेत यांना आपण संगत कोन असं म्हणूया. तसंच याच्या खालच्या बाजूला रेषेचा बी कोन आणि एफ कोन हे पण दोन्ही संगत कोन झाले, म्हणजे 2 जोड्या एका बाजूच्या आपल्याला मिळाल्या. त्यानंतर बघा, कोन सी आणि कोन जी, कोन डी आणि कोन एच. तर या ज्या 4 जोड्या तुम्हाला दिसत आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत संगत कोन. काय म्हणणार आहोत? संगत कोन. खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर आपल्याला पुढे प्रमेय आणि मग नंतर सराव संच 2.1 शिकायचा आहे. पुढची जोडी आंतर व्युत्क्रम कोन. आतले म्हणजे अंतर, व्युत्क्रम म्हणजे झेड आकार त्या ठिकाणी तयार होईल. तुमच्या पुस्तकातलंच आपण उदाहरण बघूया. कोन सी आणि कोन ई, हे बघा असं. हा कोन सी आणि हा कोन ई हे दोन्ही आंतर व्युत्क्रम कोन झाले.
आता दुसरी जोडी तुमच्या लगेच लक्षात आली असेल. कोन बी आणि कोन एच, झेड आकार असा लक्षात घ्यायचा, गृहीत धरायचा. त्याला आपण म्हणतो आंतरयुत्क्रम कोन. ठीक आहे. आता बाह्य युत्क्रम कोन, बाह्य म्हणजे बाहेरील, रेषेच्या बाहेरचे. म्हणजे या दोन रेषा असल्या तर रेषेच्या हा बाहेरचा डी जर एका बाजूचा आपण घेतला तर एफ हा खालच्या बाजूचा घ्यायचा. याला म्हणतात बाह्य युत्क्रम कोन. दुसरी एक जोडी तुमच्या लक्षात येईल, कोन ए आणि कोन जी. बाळांनो, हे पण रेषेच्या बाहेर आले, हे पण रेषेच्या बाहेर आले, म्हणून यांना आपण म्हणणार, काय म्हणणार, बाह्य युत्क्रम कोन. त्याच्या आधी आपण शिकलो आंतरयुत्क्रम कोन, त्याच्या आधी आपण शिकलो संगत कोन. संगत कोनांच्या 4 जोड्या, आंतरयुत्क्रम कोनांच्या 2, बाह्य युत्क्रम कोनांच्या 2. आता आपण बघूया आंतरकोनांच्या जोड्या. छेदिकेच्या एकाच बाजूस असणाऱ्या आंतरकोनांच्या जोड्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे कळल्याशिवाय तुम्हाला पुढचा अभ्यास कळणार नाही आहे. नीट लक्ष द्या. ह्या आपल्या 2 रेषा असतील, ही छेदिका असेल. आता आपण शिकतोय आंतरकोन. नीट लक्ष द्या. आंतरकोन, कोन सी आणि कोन एच बघा वेगळा आहे. युत्क्रम कोन विरुद्ध बाजूला होते, हे एकाच बाजूला आहेत, म्हणून यांचं नाव छेदिकेच्या एकाच बाजूस असलेल्या आंतरकोनांच्या जोड्या असं याचं नाव आहे. हे दोन्ही आंतरकोनांची जर बेरीज आपण केली तर ती 180 अंश येते. तो त्याचा गुणधर्म आहे, जे आपण पुढे आता लगेच शिकणार आहोत. आता पुढची इकडची साईड बघा, कोन बी आणि कोन ई हे सुद्धा आंतरकोन आहेत. यांच्याही कोनांची बेरीज 180 अंश आहे. याला आपण म्हणणार आंतरकोन. खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा सांगतो, पहिल्या जोड्या होत्या संगत कोनांच्या, नंतर आंतरयुत्क्रम कोनाच्या, नंतर बाह्य युत्क्रम कोनांच्या, आणि मग छेदिकेच्या एकाच बाजूस असलेल्या आंतरकोनाच्या. ह्या 4ही प्रकारचे कोन आपल्याला पुढे प्रमेय सोडवण्यासाठी किंवा सराव संच अभ्यासण्यासाठी लागतील. खाली गुणधर्म दिलेले आहेत. पान क्रमांक 13 वर 2 आहेत आणि पान क्रमांक 14 वर 3 आहेत. ते 5 गुणधर्म आपण आता शिकूया. पहिला गुणधर्म सर्वांनी वाचायचा आहे माझ्यासोबत. 2 रेषा एकमेकांना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. तुमच्या लगेच लक्षात येईल, हे विरुद्ध कोन आहेत. 2 रेषा परस्परांना छेदत आहेत, हे विरुद्ध कोन समान मापांचे. म्हणजे हा 70 असेल तर हा पण 70, हा 110 असेल तर हा पण 110. पहिला गुणधर्म तो तुम्हाला कळला असेल. दुसरा गुणधर्म, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. ही रेषा मी काढली, हे 2 रेषीय जोडीतले कोन आहेत, हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज पूरक म्हणजे 180 अंश असते. हा झाला तुमचा दुसरा गुणधर्म. बाळांनो, तिसरा गुणधर्म सर्वांनी पान क्रमांक 14 बघा. जेव्हा संगत कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. आपल्याला माहिती आहे संगत कोनांच्या 4 जोड्या आपण शिकलो, त्यातली एक जोडी जर एकरूप असेल तर उरलेल्या या जोड्या पण एकरूप असतात. चौथा गुणधर्म बघा, जेव्हा युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असते, युत्क्रम कोन लक्षात घ्या, झेड आकार, युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तेव्हा इतर जोड्या पण एकरूप असतात. म्हणजे आंतरयुत्क्रम कोन असो की बाह्य युत्क्रम कोन असो. आणि 5वा गुणधर्म, रेषीय छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश होते तेव्हा आंतरकोनाच्या दुसऱ्या कोनांची बेरीजही 180 अंश होते. आंतरकोन ज्यांची मापांची बेरीज 180 अंश असेल हे सर्वांनी नीट लक्षात ठेवा. बाळांनो, 13 आणि 14 पान क्रमांकावर हे जे 5 गुणधर्म आपण शिकलो, त्याच्यानंतर पान क्रमांक 15 वर एक छान प्रमेय तुम्हाला दिलेला आहे. त्याला आपण म्हणणार आंतरकोनाचे प्रमेय. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असलेले आंतरकोन परस्परांचे पूरक कोन असतात.
पूरक कोन असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तर असं हे प्रमेय आहे. ए अधिक बी बरोबर 180. आकृतीत तुम्ही बघा, ए अधिक बी म्हणजे हे या बाजूचे अशा रेषा आपल्याच असल्या तर हा कोन ए आणि हा बी हे आंतरकोन आहेत. ते एकमेकांचे पूरक म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180. आता दुसरी जोडी बघा, कोन डी आणि कोन सी हे पण आंतरकोन आहेत. यांच्याही मापांची बेरीज 180 अंश आहे. तुम्ही पक्ष, साध्य, सिद्धता बघू शकता. नेमकं लिहायचं की नाही हे तुम्हाला मी अभ्यास देईन तेव्हाच ठरवून आपण बघूया. त्यानंतर पान क्रमांक 16 पण एक छान प्रमेय दिला आहे. सर्वांनी पान क्रमांक 16 काढायचा आहे. संगत कोनांचे व व्युत्क्रम कोनांचे प्रमेय. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. रेषा एल, रेषा एम आपल्याला दिलेली आहे. पुस्तकातली आकृती तुम्ही बघा. रेषा एन ही त्यांची छेदिका आहे. पक्ष तुम्ही वाचू शकता पुस्तकातून. आणि साध्य आपल्याला असं करायचं आहे, कोन ए एकरूप कोन बी. सिद्धता आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने पुस्तकात सोडून दिलेली आहे. छोटंसं प्रमेय. त्याच्या खाली अजून एक प्रमेय आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. तर ही दोन्ही प्रमेय तुम्हाला लिहून काढायची आहेत. कारण समांतर रेषांच्या बाबतीत आपण जे जे शिकलो, पहिलं आपण शिकलो संगत कोनांच्या जोड्या, आंतरव्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन आणि छेदिकेच्या एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोन. त्याच्यानंतर 5 गुणधर्म आपण शिकलो. पान क्रमांक 15 आंतरकोनाचं प्रमेय, पान क्रमांक 16 संगत कोनाचं व व्युत्क्रम कोनाची 2 छोटी छोटी प्रमेय दिलेली आहेत. ही आपल्याला लिहून काढायची आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सराव संच 2.1 सोडवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सराव संचामध्ये आपल्याला फक्त पहिलं, दुसरं सराव संच 2.1 मध्ये जो पान क्रमांक 17 तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, पहिलं, दुसरं आणि चौथं ही 3च गणितं करायची आहेत. तिसरं गणित अभ्यासक्रमात या वर्षासाठी नाही आहे आणि 5वं गणितसुद्धा नाही आहे. मी रिपीट करतो, सराव संच 2.1 मधलं पहिलं, दुसरं आणि चौथं ही 3च गणितं तुम्हाला करायची आहेत. तिसरं आणि 5वं गणित आपल्याला सध्या करायची गरज नाही. 25% कोरोनामुळे तुमचा अभ्यासक्रम जो कमी केला आहे त्यासाठी 3च गणितं या सराव संचात आपल्याला सोडवायची आहेत. पण ही 3 गणितं करण्यापूर्वी पान क्रमांक 15 आणि 16 प्रमेय आपल्याला अभ्यासायला लागेल. पान क्रमांक 13 आणि 14 गुणधर्म आपल्याला बघायला लागतील. आणि सर्वात प्रथम जिथे आपण सुरुवात केली प्रकरणाला, समांतर रेषांच्या बाबतीतले हे कोनांच्या जोड्या आपल्याला शिकायला लागतील. समांतर रेषेची व्याख्या आपल्याला शिकायला लागेल. तर हे सगळं झाल्यानंतरच, लिहून घेतल्यानंतर, एकदा वाचल्यावरच तुम्हाला हा सराव संच 2.1 करायचा आहे. पहिलं करायचं आहे, दुसरं करायचं आहे आणि चौथं गणित करायचं आहे. तिसरं आणि 5वं गणित तुम्हाला सोडवायचं नाही. ओके. आणि या सराव संचासाठी तुम्हाला मी वेगळा अभ्यास, स्वतंत्र व्हिडिओ या सराव संचासाठी पाठवणार आहे. ठीक आहे. करा तर मग अभ्यासाला सुरुवात. ओके. थँक्यू.